अशोक वाटिकेमध्ये रावण आलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे विनंती करू लागला सीतेची, माझ्यासोबत लग्न कर. पण सीतामाई एकदाही नजर उचलून पाहत नाहीये. डोळ्यामध्ये अश्रुधारा लागलेल्या आहेत सीतेच्या आणि रडते सीता, रडते. हो, माझ्यावर ही अशी वेळ का? पश्चाताप होतोय सीतेला. आणि राम प्रभूच्या आठवणीमध्ये, विरहामध्ये सीतामाई रडलेली पाहिली. रावण वेगवेगळ्या प्रकारे विनंती करून निघालेला आहे. आता हनुमंतजी विचार करतायत, या रडत असलेल्या, या अवस्थेमध्ये असलेल्या सीतामाई समोर आपण जायचं तर कसं जायचं, काय म्हणून ओळख पटवून द्यायची विचार करत आहे. आणि हनुमंतराय वर झाडावर बसूनच त्यांनी रामायण गायला सुरुवात केली. रामायण गायला सुरुवात केली. रामायण गायनाचा आवाज ऐकला आणि सीतामाईनं सांगितलं, अरे दुष्ट रावणा, किती छळशील मला, किती छळशील, जा जा, किती छळशील. सीतामाईनं डोळे उघडले नाहीत. खाली पाहूनच सीतामाई रडते. रावण तर निघून गेलेला आहे, पण हनुमंतानं राम कथा चालू केली. सुरुवातीपासून सगळे शेवटपर्यंत प्रसंग सांगितले. पण सीतामाईला वाटलं ही काहीतरी चाल आहे. कोणाची? रावणाची काहीतरी चाल आहे. तो काहीही करून मला मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून त्याच्या चालीला बळी नाही पडायचं. पण जाताना हनुमंताला सांगितलं होतं, हनुमंता, ही गोष्ट सीतेला आणि मलाच माहित आहे, ही गोष्ट अजून कोणालाच माहित नाही. राम प्रभूला खून विचारली होती, काय सांगू मी सीतामाईला जेणेकरून खून पटेल. तेव्हा रामप्रभूनं सांगितलं होतं, इंद्राचा पुत्र जो जयंत आहे, तो जयंताचा प्रसंग सांग. काल मी जो सांगितला, जयंतानं कावळ्याचं रूप घेऊन सीतामाईच्या पायाला जो स्पर्श केला होता, ती खून सांग. तो जयंत मला शरण आला होता, त्याचा एक डोळा फोडला होता मी. हा प्रकार कोणालाही माहित नाही, तो सीतेला सांग आणि मग ओळख पटेल. तो प्रसंग गायला हनुमंतरायानं. त्यावेळेला सीतामाईनं ओळखलं की रामप्रभूनं कोणाला तरी माझ्या भेटीसाठी पाठवलेलं आहे. आणि कोण आहे, कोण आहे, कोण आलंय असं म्हटल्याच्या नंतर, ये मला समोर दर्शन दे असं म्हटल्याच्या नंतर हात वर केले. आणि त्यावेळेला ती अंगठी, जी खून म्हणून प्रभू मुद्रिका, राम नावाची अंगठी, जी एवढा वेळ हनुमंतरायाच्या मुखामध्ये होती, तोंडामध्ये होती, ती अलगद काढली आणि सीतामाईच्या हातामध्ये टाकली. ती अंगठी सीतामाईनं पाहिली, डोळे भरून रडली सीतामाई. आणि मग हनुमंतराय खाली आले आणि सीतामाईला नमस्कार केला. हनुमंतरायाने नमस्कार केला आणि माय, मला हनुमंत कोण आहेत? माय, मी रामाचा सेवक. याच्या आधी तर कधी ओळख पटली नाही, म्हणले ओळख झाली नाही आपली. रामाचा सेवक कशावरून? तेव्हा तो प्रसंग सांगितला, अंगठीची खून सांगितली आणि मग सांगितलं, मी तुमच्या शोधासाठी आलेलो आहे. राम प्रभू अतिशय दुःखी आहे, दुःखी कष्टी आहे. खूप विरहामध्ये एवढे वेडे झालेत राम प्रभू, वेडे झाले. वेड्यासारखं राम दादा आणि लक्ष्मण भैया तुमच्या शोधासाठी फिरत आहेत. आता सगळी वानर सेना ही राम प्रभूच्या सोबत आहे आणि लवकरच मी आता इथून गेल्याच्या नंतर रामांना तुमचा निरोप सांगेल आणि सगळी वानर सेना, आम्ही सगळे वीर सगळे इथे घेऊन येऊ आणि या रावणाचं राज्य संपू, रावणाचा वध करू असं आश्वासन दिलं सीतामाईला. सीतामाईला आता खात्री पटली की नक्कीच राम प्रभू येतील. नाहीतर एवढे दिवस सीतामाईची अवस्था अशी झाली होती, आपल्याला सांगायला तेवढा वेळ मिळणार नाही. पण रावणानं अतोनात छळ अनेक प्रकारे सीतेची मनधरणी किंवा मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्या त्रासाला कंटाळून सीतामाई रात्रंदिवस रडत होती, रात्रंदिवस रडत होती. बस हनुमंतानं हात जोडले, म्हणले, माय, लई दिवस झालं खारं पाणी, समुद्राची रेती वेती सगळं हेच पाहायला. म्हणले चांगले चांगले फळं दिसायलेत, आता तोंडाला पाणी सुटलं. म्हणले माझ्या एवढी बाग सुंदर पाहिली, काहीतरी खायची इच्छा आहे. म्हणजे बस देवाच्या कामासाठी निघालो, वेळच मिळाला नाही काय खायला. सगळेजण म्हणले, तो पर्वत आला, म्हणले काहीतरी आराम कर, केला नाही आराम. म्हणले पण आता मला काहीतरी खायची आज्ञा दे. सीतामाई म्हणली, बाबा त्या दुष्ट रावणाची बाग आहे, एक काम कर. म्हणले त्याला काय आपण विचारलं नाही. म्हणले विचारून जर समजा तोडून खायचे असतील तर विचारावं लागेल, आणि न विचारता खायचे असतील तर खाली पडलेले खाय बापू. म्हणली फळ आपण विचारलं नाही, वरचे तोडून खायचे नाही, खाली पडलेले खायचे. हे लई हुशार होता. हे म्हणला खाली पडलेले खायचेत ना, सकाळी पडलेले शिळे कशाला खायचेत? म्हणला ताजे पाडू, ताजे पाडू.
आणि पडल्याच्या नंतर मग उचलून खाऊ. तोडून खायचं नाही. काय जबान झाली? तोडून खायचं नाही. हे पडलेले कव्हाचे आहेत की म्हणलं याच्यावर मच्छर बसायले, डास बसायले, हे खायचे नाही. ते खाली पडलेले बाजूला केले, ते हलवलं झाड, खाली पाडले सगळे ते मोठे मोठे फळ आणि घेतले, उचलले, लागलं खायला. सगळ्या बागेमध्ये सगळे झाड एक 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 झाड. बरं ते मग काय करायचं? झाड असं हलवायचं, त्याच्यातलं एक दोन खायचं. आणि कसं खायचं? सगळं खायचं का? अरे ते काय विकत आणून खायचं काय? फुकटचा माल म्हणल्यावर काय अर्धवट खायचं, द्यायचं फेकून. पाहिलं असेल भाऊ बंद कसे खातात, यायचे नासधूस करायचे. बस एक झाड असं त्यानं हलवलं, खाल्ले 2-4 फळ. आता याच्यात काय मजा नाही म्हणली, याच्या मागचं खाऊ म्हणली. बस ते मागच्या झाडाकडे गेले, पण नजर सगळी सीतामाईकडे. बरं का, नजर जी आहे ती सीतामाईच्या चरणाकडे. ते झाड मधात यायले का म्हणले, ते मधात जे झाड यायले ते उपटूनच काढू. त्यानं ते झाड उपटलं, फेकलं बाजूला. दुसऱ्या झाडाकडे गेले, ते झाड हलविलं, फळ उचलले, 2-4 खाले. तिसऱ्या झाडाकडे गेले, जे मधात झाड यायले ते उपटून फेकायचं, मधात झाड यायले ते उपटून फेकायचं. अर्धी बाग उद्ध्वस्त केली, अर्धी बाग. झाडच उपटू फेकायले. ते राक्षस असे 4-5 जण, काही आता रात्र झाली होती, रात्रीच्या वेळेला मस्त राक्षस पिऊन झोपले होते. काय पिऊन झोपले होते? ते पिऊन झोपणारे सगळे राक्षस असतात असं नाही म्हणायचं मला. हो, मला उद्यापर्यंत राहायचं तुमच्या गावात. उगाच दगड मारायचं कोणी जाता जाता. चला, सांगितलं मी त्या दिवशी, एका दिवशी विषय निघाला होता व्यसनाचा, त्या दिवशी बोललो मी या विषयावर. आता परत नाही बोलणार. एका राक्षसानं जरा असं कमी घेतलेली होती गायकी. ते उठलं आवाजानं, ते झाड पडलेल्याच्या, आणि त्याला जाग आली. त्यानं पाहिलं तर सगळी अर्धी बाग उद्ध्वस्त केली. म्हणले बाजूच्याला उठवलं, चला रे उठा रे उठा, बगीचे में एक बहुत बड़ा बंदर घुस आया है, चलो जागो. सगळे राक्षस उठून उभे राहिले आणि आपापले शस्त्र घेऊन हनुमंतरायाच्या अंगावर धावले. सगळे राक्षस येत असलेले पाहिले. हनुमंतरायाला मजा वाटली नाही. दिवस झालं काय कुस्ती खेळली नाही म्हणले कोणासोबत. बस गदा फिरवली, एका राक्षसाला एका गदेमध्ये फटक्यामध्ये समुद्राच्या काठावर नेऊन टाकलं, समुद्राच्या काठावर. बस त्याचं मुंडकं समुद्राच्या पलीकडे जाऊन वानर सैन्याजवळ, जिथं नळ नीळ जामवंत थांबलेले होते, बस त्यांनी ते मुंडकं पाहिलं. म्हणले हनुमंतानं खेळ चालू केला काय किती वेळ. 2-4 राक्षस आले, बस शेपटीमध्ये गुंडाळले, टाकले समुद्रामध्ये. शेपटीमध्ये गुंडाळले, टाकले समुद्रामध्ये. एखादं जवळ आलं की त्याला गदेनं पळवायचं, लांबच्या शेपटीत गुंडाळायचे, फेकायचे समुद्रात, लांबचे गुंडाळायचे, फेकायचे. बस 2-4 राक्षस म्हणले बापू भारी दिसायले. वानर धावत धावत गेले रावण महाराजाकडे. रावण महाराज, अरे बोंबलायला काय झाला? रावण महाराज वाटिकेमध्ये, अशोक वाटिकेमध्ये एक भला मोठा वानर घुसले. त्याची बातमी माझ्यापर्यंत आणता होय रे. तुम्हाला निकाल लावता येत नाही का त्याचा? महाराज खूप ताकदवान आहे. आपले 5-50 सैनिक त्यांना मारले. मग आम्हाला दुसऱ्या एका तुकडीची, सैन्य तुकडीची गरज आहे. बस दुसरी एक तुकडी तयार केली आणि आवाज दिला, इंद्रजीत त्याचा पुत्र रावणाचा. तो दावत आला, जी पिताजी अपनी एक टुकड़ी लेके अशोक वाटिका में जाओ, वहां एक बंदर ने उत्पात मचाया है, पकड़ कर लाओ उसे, जिंदा या मुर्दा, डेड और अलाइव. इंद्रजित मोठी सैन्याची तुकडी घेऊन अशोक वाटिकडे धावला आणि त्याच बरोबर पाहिलं हनुमंतानं बगीच्याचं नुकसान केले. इंद्रजिताला खूप राग आला आणि इंद्रजितानं आव्हान दिला, अरे ओए बंदर बाहर निकल, अपने बाप का बगीचा समझा है. हे म्हणते, अरे ओए बंदर बाहर निकल, अपने बाप का बगीचा समझा है. हनुमंतरायानं ऐकला तो शब्द आणि हनुमंतराय सुद्धा मग आता रागामध्ये आलेले. हे म्हणते इंद्रजित राय म्हणते, अरे ओए बंदर. हनुमंतराय मोठ्या खांद्यावर गदा घेतली, छाती बघून सांगितलं, आजा बगीचे के अंदर. इंद्रजित म्हणते, अरे ओए बंदर आजा बगीचे के अंदर. ज्याच्या बापाचा बगीचा आहे ते बगीच्याच्या बाहेर आहे. ज्याच्या बापाचा बगीचा ते बगीच्याच्या बाहेरच. आणि हे मात्र बापू गदा घेऊन मधात बगीच्यामध्ये झाडा उपटो फेकायलाय. दोघांचं घनघोर युद्ध झालं. अनेक शेकडो राक्षस धावून आले. अंगावर काही शेपटीमध्ये गुंडाळून समुद्रात बुडवून मारले आणि काही गदेच्या प्रहारानं मर्दन केलं.
राक्षस शरण आले, एकाच्याही हिंमत होईना. त्यावेळेला इंद्रजितानं एक शक्ती काढली, एक पाश काढला, त्याला नागपाश असं म्हटलेलं आहे. त्या नागपाश काढला आणि त्याचा मान ठेवण्यासाठी, त्या अस्त्राचा, त्या शस्त्राचा मान ठेवण्यासाठी स्वतःला बांधून घेतलं त्या पाशामध्ये. त्या पाशामध्ये बांधून घेतलं आणि मग इंद्रजित म्हटला, अब आ गया ऊंट पहाड के नीचे. लय नाकात दम केलं ना म्हणले, तू लय सतवलं, आता कसा शांत झाला म्हणले. बस त्याला वाटलं, इंद्रजितला वाटलं, त्याला वाटलं मी बांधलं काय की याला, पण नाही, हे बाबा भिनारा होता का त्या अस्त्राचा मान ठेवण्यासाठी. आणि रावणाची बी त्याला पाहायचंच होतं, एकदा भेट घ्यायचीच होती. चला म्हणले, घ्या याला, उचला आणि कुठं घ्या, रावण महाराजाकडे घ्या, रावण महाराजाकडे. बस दरबारात आणून उभा केला. कसा उभा केला? तुमच्याकडे लाईटचे पोल आणतात की नाही, लाईटचे पोल ट्रॅक्टरवर टाकून असा लांब आणला, असा दोरीला बांधून उभा केला. उभा केल्यावर गुपचूप हे बाबा असा हात जोडून रामनामाच्या आपल्याच मस्तीमध्ये, कोण रे तू? रावणानं दरडावून म्हणजे खडसावून विचारलं, कोण रे तू, कोण रे तू? विचारल्यावर मी रामाचा दूत हनुमंत. म्हणजे ओळख पटवून द्यायची, ओळख करून द्यायची कशी, मी प्रभू श्री रामचंद्रांचा दूत आहे. म्हणजे मालकाचं नाव अगोदर सांगितलं. ते म्हणले का मी हनुमंत आहे? नाही, दीदी बस खाली, बस बस वाटस बारकेला, बस 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 बस. कोण तू असं विचारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या नावाचा अगोदर उल्लेख केला हनुमंतानं. म्हणजे आपली हुशारी दाखवली तिथं आणि सांगितलं मी रामाचा सेवक, दूत आहे, सेवक आहे. बर, मला एक सांग. मग दूत आहे म्हटल्यावर मग तिथं आता सगळे जमा झाले होते, दरबार भरला होता. विभीषण आले, म्हणले दादा, आता दोघांची ओळख आधीच झाली ना, कोणाकोणाची, हनुमंतरायाची आणि विभीषणाची अगोदरच ओळख झाली होती ना. आता दोघांमध्ये युती झाली होती. दोघांमध्ये युती झाल्यावर आता हनुमंत पाहू लागले विभीषणाकडे, म्हणले माझा जीव आता तुझ्या हातामध्ये हे रे बाबा, कसा वाचवायचा वाचव. विभीषणानं मग उठले आणि विभीषणानं सांगितलं, दादा हा रामाचा दूत आहे म्हणतोय ना, मग एक नियम आहे म्हणले शास्त्रानं सांगितलेला, दूताला कधी मारायचं नसतं, दूताला कधी मारायचं नसतं. तेच नियम आजपर्यंत चालू आहे बरं का. आजही आपल्या देशाचे दूत, राजदूत म्हणतो आपण त्याला, आज अँबॅसिडर किंवा राजदूत म्हणतो. आपल्या देशाचे दूत बाहेर देशामध्ये असतात आणि दुसऱ्याचे देखील आपल्या देशामध्ये असतात. कितीही दोन देशाचे संबंध बिघडले, कितीही खराब झाले, कितीही युद्धाची जरी परिस्थिती निर्माण झाली, तरीही त्या दूतांना परत पाठवल्या जातात. आपले दूत आपल्याला परत पाठवले जातात किंवा दुसऱ्या देशाचे दूत आपण आपले परत पाठवत असतो. दूताला कधी मारायचं नसतं. म्हणजेच आपल्या घरी जर कोणी निरोप घेऊन आलं, कितीही शत्रू जरी आला तरी त्याला मारायचं नसतं, दूताला मारायचं नसतं. हनुमंत म्हणले मानलं बा तुला, हो एवढा दुष्ट भाऊ आहे तुला तरी त्याच्या पुढे तू डोकं चालते, म्हणले कमाल आहे, म्हणले मस्त छान चांगली गोष्ट आहे. बस दूताला मारायचं नसतं ना, पण यानं जो अपराध केलाय आपल्या, मारित नाही म्हणले, खरं आहे दूताला मारायचं नसतं, मान्य मारायचं नाही, पण यानं जो अपराध केला, काय अपराध केला, माझी एवढी सोन्यासारखी ती अशोक वाटिका, बाग बगीचा, एवढ्या मेहनतीनं, एवढ्या उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात पाणी घालून, डोक्यावर पाणी घालून वाढवलेली, फळाला आलेली बाग उद्ध्वस्त केली आहे ना, याचा मात्र याला दंड मिळाला पाहिजे. हो दंड. कशामुळे उद्ध्वस्त केली रे? भूक लागली होती, भूक लागल्यावर खायला काय हरकत आहे, खायची वस्तू आहे. आपण आजही काय म्हणतो, आपल्या वावरात जर समजा टरबूज कोण तोडून नेलं खायला, खाऊ द्या बाबा, खायची वस्तू आहे, बरोबर, खाऊ द्या. रावण म्हणला बरं खाले तर खाले, सगळे झाडं उपटून टाकले रे, कोणाच्या परवानगीनं? म्हणले परवानगी काय करायची, सीतामाई दिसत नव्हती, उपटिलन फेकलं, उपटिलन फेकलं. अरे म्हणले हे तर फार उद्धट दिसायले, म्हणले फिरून बोलते, फिरून बोलते, बस याला दंड द्या म्हणले, दंड. हो काही 2-4 राक्षस आले, म्हणले महाराज याला याच्या शेपटीवर लय गुरमी आहे, म्हणले शेपटीचा लय अभिमान आहे, या 500 राक्षस तर शेपटीत गुंडाळून गुंडाळून फेकले, म्हणलं याची शेपटी तोडा, म्हणलं जाळा, म्हणलं याची शेपटी आणा, म्हणले 2 धोतर आहेत, म्हणले माझे त्या तिथं ठेवलेले कपाटात आणा, 2 धोतर गुंडाळले, यांना अजून शेपूट काढली घेऊ. चिंध्या जमा केल्या सगळ्या त्या लंकेतून आणि पेटवायलेत राक्षस. 5 लिटरची कॅन आणली, रॉकेल म्हणा, डिझेल म्हणा, पेट्रोल म्हणा, लावलं त्या चिंधीला आणि माचीस ओढायलेत राक्षस. माचीस ती काडीच ओढ ना की
डबीची काडी. रावणाला एवढा राग घुसला होता डोक्यामध्ये, अरे काय नीट काम तुम्हाला काडी ओढता येत नाही, आणा इकडं म्हणला. रावण गेला जवळ आणि अशी माचीसची काडी ओढली. माचीसची काडी ओढून जो शेपटीला लावली. हनुमंतराय म्हणले बस थांब, तुझी जिरवतो. माझी शेपूट घालतो का, तुझी जिरवतो म्हणला, थांब. हनुमंतरायानं हळू शेपटी फिरवली आणि जगातली पहिली बिन पाण्यानं आणि बिन पैशाची फुकट मध्ये हनुमंतरायानं पेटवून दिली. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, रावणाची जाळी. दाढी महाबळी दाढी रावणाची जाळी, सगळी दाढी जाळून टाकली आणि त्या राजवाड्यातून आता शेपूट पेटलेली शेपूट घेतली हनुमंतरायानं आणि राजवाड्यातून बाहेर निघाले. अरे बंदर भाग आहे सगळे राक्षस माग. पण या हे महाबळी आहे कोणाच्या, त्या राक्षसाच्या हातात सापड्यासारखा आहे का. या घरावरून त्या घरावर ती शेपूट तर पेटलेली होतीच. एक एक घर सोन्याची नगरी अक्षरशः सगळीकडे पेटली तर पेटली. बस रावणाच्या समोर दोन दूत धावत आले. महाराज चूक झाली म्हणले, आपण त्याला जिवंत सोडला, त्याची शेपूट पेटवून दिली, आपली गलती झाली. म्हणले काय झालं रे, अरे सगळं नगर पेटवून दिलं म्हणले त्यानं, सगळी लंका पेटवून दिली. मग विजवायला पाहिजे म्हणले. बस मोबाईल काढला रावणानं आणि अग्निशमन दलाला फोन केला इंद्रदेवाला. अहो गरज होती का फोन करायची, तुम्ही विमान हलवून हो म्हणायले. इंद्रदेव त्याच्याच बंदी खाण्यात होता ना. इंद्रदेवाला आदेश दिला, जा पाऊस पाड म्हटल्यावर इंद्रदेव निघाले आणि वर्षाव करू लागले पावसाचा वर्षाव. माग असा पाऊस पडताना दिसलं हनुमंतरायाला. हनुमंतराय म्हणले अरे 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 इंद्रदेवा, अरे देवाना अवतार घेतला म्हणले तुम्हाला बंदीखान्यातून बाहेर काढण्यासाठी. 14 वर्ष राम प्रभू वनवास भोगत आहेत म्हणले तुमच्यासाठी. मी सुद्धा काम करायलो म्हणले देवाचं, ही लंका पेटवायलो म्हणले मी देवाचं काम करायलो, आणि तू त्या रावणासंग युती करून ही लंका विजवायला होय रे म्हणला. पाऊस पडायला मी पेटवायलो, तू पाऊस पडायला का म्हणला. इंद्रदेव म्हणले हनुमंता अरे जर असं पाहाय म्हणले मी असं करील काय, माग फिरून तर पाहाय म्हणले. तू जितकं पेटवून दिलंय त्याच्यापेक्षा 4 पट आता पेटलंय म्हणले. मी पाऊस पाडीनं झालो, त्या डगामध्ये टँकर फुल करून आणलाय म्हणले पेट्रोलचा. मी वर्षाव पावसाचा करीनं झालो, पेट्रोल टाकायला म्हणले मागून. तू जितकं पेटविले का त्याच्या 10 पट पेटलंय म्हणले. आता सगळी राख केली लंकेची आणि मग आता हनुमंतानं आपली शेपटी समुद्राच्या काठावर समुद्रामध्ये विझवली. लंकेमध्ये सीतामाईच्या पुढे पुन्हा आले. माय म्हणले आता आज्ञा दे, आता लवकर मला माझ्या देवाकडं प्रभूकडं राम प्रभूकडं जायचंय आणि 12 वाजेपर्यंत प्रभूला इथं येऊन लंकेमध्ये घेऊन यायचंय. हनुमंतराय निघालेले आहेत. आता सीतामाईची आज्ञा घेतली. बापा रे म्हणले तू आला, सगळा धिंगाणा केला, मला आता खात्री पटली म्हणले की तू जाऊन राम प्रभूला निरोप सांगशील आणि राम प्रभूला इथं घेऊन येशील, रावणाचा वध होईल आणि मी पुन्हा राम प्रभू सोबत अयोध्येमध्ये जाईन. आता मात्र खात्री पटली. बस राम प्रभूचं नाव घेतलं हनुमंतरायानं. पण आता मघाच्या सारखी मोठ्यानं गर्जना नाही केली. का नाही केली? जे वर्णन केलेले आपल्या साधू संतांना हनुमंतरायाचं, त्याला उगीच्या उगी बुद्धिमत्ता वरिष्ठम नाही म्हटलं. कोणालाही हुशारकीची पदवी साधू संतांनी नाही दिली. का नाही दिली? कारण त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन क्षणोक्षणाला घडवून दिलं, त्यांच्या बुद्धिमत्तेचं हुशारीचं दर्शन. आता जर म्हणले मोठ्यानं गर्जना करावं, या राक्षसाईच्या मनामध्ये जी धसकी भरली, जी भीती निर्माण झालेली आहे, ती भीती कायम तशीच राहावी. आपला दरारा असाच राहिला पाहिजे, याला धडकी भरली पाहिजे, थंडी वाजून आली पाहिजे. हनुमंत म्हणले की आता जर मी गर्जना केली आणि त्याला जर कळालं ते आलेला वानर बाबा निघून गेला, तर हे म्हणले पुन्हा आनंदाने उड्या मारतील.
ही भीती कायम राहावी म्हणून आता हनुमंतरायानं गुपचूप सीतामाईला वंदन केलं, रामप्रभूचं नाव घेतलं आणि पुन्हा आकाश मार्गानं निघालेले आहेत अलीकडच्या काठावर, जिथं नळ नीळ जामवंत आणि सुग्रीव आणि इतर सगळी वानर सेना त्या ठिकाणी थांबलेली होती. त्या ठिकाणी हनुमंतराय आलेले आणि विचारलं त्या सर्वांनी, पाहिली का रे सीतामाई? हो, दर्शन घेतलं म्हणले सीतामाईचं. कशी आहे सीतामाई? सांगितलं. हो, खूप दुःखामध्ये, खूप दुःखामध्ये. चला म्हणले वाटानं, आता एका जागी थांबून सांगायला वेळ नाही, आज आपल्याला खूप लांब जायचंय म्हणले. रामप्रभूजी तर थांबलेले आहेत. कुठं? त्या पर्वतावर. कोणत्या पर्वतावर? ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सुग्रीवाची भेट झाली होती ऋषमुख नावाच्या पर्वतावर, त्याच ठिकाणी रामप्रभू आणि सगळी वानरसेना आता शोधासाठी गेलेली होती. आपल्याला तिथपर्यंत जायचंय म्हणले, ऋषमुख पर्वतापर्यंत. तुम्ही वाटानं चला म्हणले. मी तुम्हाला चालत चालत सांगतो सीतामाईची आणि रामप्रभूची अवस्थेमध्ये काय फरक आहे. सीतामाई कशी आहे, ती कोण्या अवस्थेमध्ये आहे, भजन करीत चला म्हणले माझ्यासोबत. रामप्रभू पर्यंत जाईपर्यंत हनुमंतजी समजावून सांगतायत आपल्या सोबतच्या सहकार्याला सीतामाई कोण्या अवस्थेमध्ये आहे. सर्वांनी टाळी वाजवून आपण देखील प्रभू रामचंद्राचं भजन करायचंय. रघुवर को जितना गम है. काय म्हणतायत हनुमंतजी? आपल्या सहकार्याला सांगायले, नळ नीळ जामवंत आणि सुग्रीवजीला अवस्था सांगतायत सीतामाईची. रघुवर को जितना गम है. अरे मला वाटत होतं फक्त रामालाच दुःख आहे काय की सीतामाई चोरून नेण्याचं, फक्त रामालाच दुःख आहे असं वाटत होतं. पण सीतामाईला जेव्हा पाहिलं ना, तेव्हा मला असं वाटलं की रामप्रभूला जितकं दुःख आहे का, तितकंच दुःख सीतामाईला सुद्धा आहे. त्याच्यापेक्षा बिलकुल कमी सुद्धा नाही आणि जास्त सुद्धा नाही. म्हणजे दोघांनाही अतिशय दुःख झालेलं आहे एकमेकापासून दूर जाण्याचं. रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे गम है. रघुवर को जितना गम है, सिया को नहीं उससे गम है. सीता
रघुवर को जितना गम है सिया को नहीं उससे कम है, सीता का गम देखा तो मैं राम का गम भूल गया. आणि मातेचा स्वभाव सांगितला. आणि सीतामाई दिसते कशी, छवी माँ की अति अनुपम है. माता दिसते सुंदर आणि वाणी भी अमृत सम है. आणि सीता मातेचं बोलणं तर हे अमृतापेक्षाही गोड असे सीतामाईचे शब्द आहेत. निरोप घेतलाय सीतामाईचा, सगळ्या वानर सेनेला सोबत घेतलेलं आहे. आणि आता सगळे जण रामाकडे रवाना झालेले आहेत. रामाकडे हो येताना सीतामाईनं एक खूण दिली होती. खरंच हनुमंतराय सीतामाईला भेटले का? जशी माय म्हणले मी येताना जशी राम प्रभूची अंगठी आणली तशी तुम्ही मला काहीतरी खूण द्या, मी खरंच सीतेला भेटून आलो ही ओळख पटवण्यासाठी. येताना सीतामाईनं चुडामणी ज्याला म्हटलेले आहे, चुडामणी नावाचा दागिन्याचे नाव आता चुडामणी काही राहिला नाही. आता चुडामणी काय असते कोणाला माहिती आहे का? कुठे लावल्या जातो चुडामणी? मला वाटते केसामध्ये इथं बोचड्याला लावायचा काहीतरी एक अलंकार होता. गडबडीमध्ये सीतामाईनं सगळे दागिने ते सगळे काढून गाठोड्यामध्ये बांधून खाली टाकले होते, पण हे इथला अलंकार तसाच राहिला होता. त्याला बहुतेक चुडामणी म्हणतात. मला जे माहित आहे ते मी खात्रीनं सांगतो, पण हा अलंकार नेमका कुठं लावतात मला माहित नाही. कारण ते अलंकार दागिने आपल्याला बिलकुल अजिबात त्याच्यामध्ये रसच नाही. ते काल मी सांगितले, एक म्हातारी म्हणते मेल्यानं मला फुटका म्हणत दिलं नाही. आपण त्यातले फुटका म्हणी ते दागिन्याचं नाही. आता लय दागिने आले महाराज. ते आता एकदानी ते नेकलेस वगैरे गेले. आता ते कोणता हार? पोहे हार. काय आले? पोहे हार आला बाबा. आता काही दिवसाला खिचडी हार बी येईल, नंतर भजी. लयच काय दागिने असतात. धन्य आहे तुम्ही. चला राम प्रभू जवळ आलेले आणि सीतामाईनं दिलेला तो चुडामणी खून म्हणून राम प्रभूच्या समोर ठेवला. आणि राम प्रभूनं हनुमंताला आलिंगन दिलं. बस तू होतास हनुमंता, म्हणून सीतामाईचा शोध लागलेला आहे. तू होतास. बस हनुमंताला हृदयाशी लावलेलं आहे. आणि हनुमंत म्हणतोय, देवा तो अभिमान माझ्या मनामध्ये शिरू नये. मी फक्त सेवक आहे, तुमचा सेवक आहे, दास आहे दास. दोघही एकाचे हृदयी, हरिहरा भेद दोघांचाही जन्म याच्यासाठीच भक्ताचं कल्याण व्हावं. दास्यत्व स्वीकारलं शंकराने आणि अवतार घेतलेला आहे बजरंग बलीचा. हो, शंकराचा अवतार. आता सांगितलं अब करना है देर नहीं. आता उशीर करायचा नाही रे. सगळेजण तयार व्हा. उद्या सकाळी लंकेकडे आक्रमण करायचंय. सगळेजण आज रात्रीला तयारीला लागा. सगळ्या वानर सेनेनं खाऊन घेतला आज रात्रभर. वानर रात्रीला खात नाहीत, झाडाच्या खाली उतरतात का? आता एखादं वेळ सोडून द्या, काही एखादं वानर ते पिसाळलेलं असते, काही पागल झालेलं असते, ते रात्रीच्या वेळेला उतरते. पण रात्रीच्या वेळेला एरवी कधी वानर आहे ना शेतामध्ये घुसून नुकसान केलेलं पाहिलं का? बैल खातील, डुकर खातील, रोही खातील तुमच्या शेतामधलं कापूस सोयाबीन, पण वानर कधी रात्रीच्या वेळेला खात नाही. त्या दिवशी वानर सेना सगळी तयारीला लागायचंय. सगळ्या वानर सेनेनं दुसऱ्या दिवशी सकाळी एकच जयघोष केला, हर हर महादेव, जय श्रीराम म्हटले. आणि सगळ्यांनी आता लंकेकडे निघण्यासाठी सगळेजण तयार आहेत. राम प्रभूचा जयघोष करून, शंकरजीच्या नावाचा जयघोष करून सगळे वानर सेना आता समुद्राच्या काठावर एका क्षणात येऊन पोहोचले. ऋषमुख पर्वत ते समुद्र काठ, सगळी वानर सेना समुद्राच्या काठावर आली आणि ते समुद्र पाहिला. इकडे लंकेमध्ये चर्चा सुरू झाली होती. एकच वानर आलत, एकच. किती आलते? एकच. आणि आशे तर एकच आलं, त्यानं सगळं गाव पेटवून दिलं. आणि आशे तर त्याच्या सैन्यामध्ये हजारो आहेत म्हणा. किती वानर सेना आहे? एका ठिकाणी वर्णन आहे, 18 पद्म वानर करीती आरती पाठ नाही बाबा, आरतीतच आहे ना. मग सांगायचं की पटकन 18 पद्म वानर करते भूमकार. जेवढे वानर आहेत म्हणले त्याच्या सैन्यामध्ये. ते लंकेतले लोक म्हणू लागले एकमेकाला, आपला राजानं कशाला आणावं त्या रामाची बायको, देऊन टाकाव की नाही.
त्याची त्याला एकच आलं सगळं गाव पेटवून दिलं. सगळे जर आपल्या इथे नगरीत आले तर, आणि ते येणार आहे म्हणा काही दिवसाला अजून आक्रमण करायला घेऊन देऊन टाकाव की नाही. मंदोदरी रावणाची पतिव्रता स्त्री तिनं समजूत काढली आपल्या नवऱ्याची मालक योग्य नाही. सन्मान करून त्या स्त्रीला त्याच्या जवळ नेऊन सोडा. सन्मानासहित साडी चोळी तिला आहेर करा आणि त्याच्या जवळ नेऊन द्या. पण मॉडेल वाकायला तयारच नाही ना ते. आणि त्यानंच तर माती व्हायली की मग तुमची आमची माती कशानं व्हायली. झुकण्याची तयारीच नाही. मी सांगितलं नम्र व्हावं माणसानं नम्र. पण माणसं नम्र न होता नम्री व्हायली. म्हणून तर अहंकार गळून पडायला पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जोपर्यंत तुम्ही आडामध्ये पोहऱ्या टाकलाय, घागर टाकलेली ती तशीच उभी आहे, तोपर्यंत ती भरल्या जात नाही. जेव्हा ती झुकल तेव्हाच ती भरल्या जाते. म्हणून नम्र व्हावं माणसानं, नम्र व्हावं. मंदोदरीनं खूप प्रयत्नानं सांगितलं रावणाला, पण रावण ऐकायला तयार नाही. सगळीकडे चर्चा चालू आहे. हो, रावणानं तातडीची मीटिंग घेतली समुद्राच्या पलीकडे. म्हणे आता गुप्तचर त्याचं खातं फार भारी होतं. गुप्तचर खातं गुप्तहेरांनी सांगितलं सगळी वानर सेना ही समुद्र तीरावर आलेली आहे. बस रावणानं मीटिंग भरवली आणि सगळा दरबार भरलेला आहे. त्यावेळेला ज्यानं त्यानं आपले आपले विचार मांडले. कोणी म्हणले परत नेऊन द्या ना, जाऊ द्या ना, कशाला भानगडी. ए तुला काय कळतं रे रावण सरळ, तुला काय कळतं, बस खान. विरोध करायची जास्त कोणाची हिंमत झाली नाही. पण विरोधामध्ये उभा राहिला तो सख्खा भाऊ विभीषणानं सांगितलं प्रतिकार करता आला पाहिजे. जे खरं आहे ते खरंच म्हणलं पाहिजे, जे खोटं आहे ते खोटंच म्हणता आलं पाहिजे. सख्खा भाऊ आहे पण विरोध केला. दादा तुम्ही करताय ते अयोग्य आहे, चांगलं नाही. दुसऱ्याच्या पत्नीवर तुम्ही वाईट नजर ठेवून तिला आपल्या दरबारामध्ये आपल्या राज्यामध्ये पळवून आणलं, परत द्या नेऊन. आणि रामप्रभूचे पाय धरा. तो इतका दयाळू आहे, तुमच्यावर कृपा केली. रावण उठला सिंहासनावर, एक लात घातली विभूषणाच्या कमरेमध्ये. अरे माझा सख्खा भाऊ असून माझ्याशी वैरत्व करून त्या वनवासाचे गुणगान गातोस, काय देणार आहे तुला? त्या वनवासाचे गुणगान गातोस. विभीषण म्हणला दादा मी फक्त खरं बोललो. तो प्रभू आहे, तो राम आहे, तो हृदय त्याचं इतकं दयाळू आहे. तुम्ही जर त्याच्या चरणावर पडलात तर तो मला सहज माफ करून टाकेल, सहज माफ करेल. पण रावण हा अहंकारी असल्यामुळं त्याला भावाची ही गोष्ट पटली नाही आणि चालता हो माझ्या नजरेच्या समोरून असं म्हटलं आणि विभीषणाला काढून दिलं. आता विभीषणानं ठरवलं बस आता आपल्याला कोणी नाही म्हटले आणि जगी ज्यास कोणी नाही त्यासी फक्त एक देव आहे. देवाशिवाय आपल्याला कोणी नाही म्हटले आणि राम प्रभू सोबत येऊन युती केली. राम प्रभू सोबत येऊन पहा रावण एवढा बलशाली होता महाराज. रावणाचं वयही खूप, अनुभवही खूप युद्धाचा, सगळ्या शस्त्रास्त्राची माहिती, तपाचं सामर्थ्य, शंकरासहित सगळा कैलास पर्वत उचलण्याची ताकद, एवढं सगळं असून देखील त्याचा युद्धामध्ये विजय झाला नाही. हरावं लागलं त्याला. कारण त्याच्या मागे एकमेव कारण, हो मीटिंग बसली. रामप्रभूला एकानं विचारलं देवा एवढा बलशाली रावण, त्याच्या पुढे तुमचा टिकाव लागला म्हणजे कमाल झाली, तुमचा जय झाला, त्याच ते हरल्या गेला. देवानं सांगितलं ते हरण्याचं कारण, मी जिंकण्याचं कारण माझ्या सोबत माझा भाऊ आहे आणि त्याच्या सोबत त्याचा भाऊ नाही. फक्त भाऊ एकमेकाला साथ देणारे असतात ते भाऊ. हे मित्र वगैरे महाराज काही नाही. पहा तुमच्या खिशामध्ये जोपर्यंत पैसा आहे, तुमचा जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत सगळे साथ देतात. त्याच्यामुळं मित्रता देखील आहे, पहिलीही होती. पण खरा मित्र भेटणं फार अवघड बरं. खरा साधू भेटणं आणि खरा मित्र योग्य मार्गदर्शन करणारा. फक्त तुम्ही परिस्थिती पहा, असं सांगा फक्त तुम्हाला खरा मित्र ओळखायचा असेल, बाबा लय अडचण चालू आहे रे, मग पहा तुमच्या संग किती जण राहतात. फक्त इतकंच म्हणून पहा सध्या लयच अडचण चालू आहे आणि एक वर्षभर असंच अडचणीत असं जातंय असं वाटायला, इतकं म्हणून पहा तुम्ही एखाद्या मित्राला. मग ते जर तुमच्या सोबत कायम टिकून राहिला तर समजायचं ते खरा मित्र आहे.
पण त्या अडचणीच्या समयी संकट काळामध्ये सोडून गेला याचा अर्थ तो तुमचा मित्र नाही. म्हणून सख्खा भाऊ हाच तुमच्या कामी येणार आहे. हो, विभीषणाला आपल्या सैन्यामध्ये सामावून घेतलं आणि फार बारीकीच्या गोष्टी आहेत बऱ्याच. सगळे तिथं समुद्र काठावर आले. आता जायचंय पलीकडं, पण कसं जायचं दादा तुम्हाला विचार करायची काय गरज आहे. लक्ष्मण म्हणते एक बाण मारू म्हणले आणि याला कोरडं करून टाकू की कोणाला समुद्राला कोरडं करून टाकू. नाही, समुद्राला कोरडं नाही करायचं. काय करायचं अगोदर साम दाम दंड भेद युद्धाचे नियम आहेत. नुसतं एक घाव दोन तुकडे केल्यावर नाही जमत रे लक्ष्मणा. कधी बी तुझं गरम डोक्यानं विचार करतो लवकर राग येते तुला. एवढ्या लवकर गरम नाही व्हायचं. मग काय करायचं लक्ष्मणाला सांगितलं आपण काय करू काही वेळ याची विनवणी करून पाहू म्हणले. याची जर समजा यानं आपला रस्ता दिला जायला तर काय हरकत आहे, कोरडा करायची काय गरज म्हणले. ठीक आहे. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 3.5 दिवस झाले. 3.5 दिवस झाल्याच्या नंतर राम प्रभू उठले आणि धनुष्याला बाण लावला आणि तो बाण मारून समुद्राला आटवणार एवढ्यामध्ये समुद्र शरण आला आणि समुद्रानं सांगितलं देवा माफ करा वेळ लागल्याबद्दल. सासरा आहे समुद्र, कोण आहे देवाचा. लक्ष्मीचं माहेर म्हणजे समुद्र. कुठून आलती समुद्र मंथनातून चालती की. एक काम करा म्हणला तुम्ही असा वरतून सेतू बांधा. सेतू बांधा, आटोही नका. आणि मी काय रस्ता देणार म्हणजे त्यात तुमचं ही अजरामर ख्याती राहील. सेतू बांधा म्हणजे सेतू बांधायला तयार आहेत. आपल्या वानर सेनेमध्ये असे 2 इंजिनियर आहेत म्हणले भारी. आजचे इंजिनियर काहीच नाही हो. आपल्या भारताची वैदिक प्राचीन संस्कृती एवढी श्रीमंत आपली परंपरा राहिलेली आहे, उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे. एक वास्तू पहा, एक मंदिर पहा भारतातलं. हे आजकालचं हे ताजमहल आणि हे आजकालच्या 100 मजली बिल्डिंग काहीच नाही. दगडाचे मंदिर पहा, कोरीव कामं पहा त्या दगडावरचे. अहो आजच्या इंजिनियरला मान खाली घालायला होईल एवढी चक्रावून जाते डोकं माणसाचं. कसं बांधलं असेल ते. नळनीळ समोर आले म्हणले देवा आम्हाला आज्ञा द्या, आम्ही सांगतो म्हणले कसे दगड टाकायचे. आणि वानर सेनेला सगळ्याला दगड शिळा आणायचं काम करा. बस सगळ्यांनी जयघोष केला आणि सगळेजण आता सेतू बांधण्याच्या कामासाठी लागलेले. सेतू बांधण्याच्या कामासाठी बस सगळेजण भजन करत करत प्रभू रामचंद्राचं नळनीळ जसे दगड टाकायचे तसे सांगू लागले. आणि हनुमंतरायानं मोठा एक पर्वत उचलला आणि समुद्रावर आणून टाकला. दुसरे लहान मोठे वानर वीर सर्वांनी एक मोठमोठी शिळा लहान मोठे दगड आणायला सुरुवात केली. नळनीळ एक मार्किंग करण्यासाठी मार्कर घेऊन उभे होते, खडू घेऊन. दगड पाहायचा कसा आहे, कोण्या ठिकाणी बसण्यासारखा आहे, त्याच्यावर लिहायचं, काहीतरी लिहायचं. दुरून रामप्रभू वाटले, रामाला वाटलं हे सही करायला काय की दगडावर. राम लिहायचं आणि ते दगड टाकायचा, राम लिहायचं दगड टाकायचा, राम लिहायचं पाण्यावर दगड टाकायचा. बस पाण्यावर दगड अलगद तरंगायले. पाहिलं रामप्रभूनं, लांबूनच पाहिलं आणि मग जवळ आले. काय कुठपर्यंत आलं काम म्हणले हे काय असं व्हायले प्रभू. जवळ येऊन पाहिले दगडावर काय लिहायले, काय सह्या करायली. ती काय पासे इंजिनियर म्हणल्यावर काय माल पास, हे सिमेंट चांगलं आहे, ते सिमेंट चांगलं आहे. काय लाज आहे महाराज ते आजच्या सिमेंट मध्ये. हो 4 वर्षामध्ये सगळे रस्ते फुटून चालले आणि ते पहा सेतू अजूनही तिथं तसाच आहे. पाहिलं तर राम लिहिलेलं पाहिलं. राम म्हणले हे तर आपलंच नाव लिहून टाकायलेत की. मला वाटलं याची सही करायलेत काय की नळ नीळ हे तर माझं नाव टाकायलेत. बस म्हणले आपण एक जरा बाजूला जाऊन पाहू म्हणले. राम प्रभू गेले आणि एक असा नारळा एवढा दगड घेतला, नारळा एवढा, त्याच्यावर लिहिलं आणि ते पाण्यावर असा अलगद जसं काय नारळ असं सोडतात पाण्यावर तसा देवानं सोडला. देवाला वाटलं आता हे तरंगते काय की काचाला बुडाला. अरे म्हणले आपला प्रयोग फसला. पुन्हा एकदा पाहिलं ते नळनीळ कसे करायलेत, असंच करायलेत म्हणजे दगड घ्यायलेत, त्याच्यावर लिहायलेत आणि टाकायलेत. पुन्हा काय केलं, नारळाच्या हून जरासा लहान सेब एवढा घेतला, सेब एवढा, सफरचंदा एवढा, आणि त्याच्यावर राम लिहिलं आणि ते टाकून पाहिला ते बुडाला. त्याच्याहून लहान एक लिंबा एवढा घेतला
चिकू एवढा तेवढा घेतला, त्याच्यावर राम लिहिलं आणि ते टाकला, ते बुडाला. अरे म्हणले 3दा झाला आपल्या हातानं, कसं काय व्हायले? पर जाऊ द्या म्हणले, झालं ते करायलेत ना तयारी तिकडं, ठीक आहे म्हणले, पण आपला अपमान झाला म्हणले. आपल्या हातानं दगड तरंगणं, वानराच्या हातानं तरंगायले, आपला झाला नाही. माणूस सायकलहून मोटरसायकलहून पडला की आधी पाहते, काय पाहते, मला किती लागले. कोण पाहिलं का आपल्याला? कोण पाहू नये, पटकन कपडे बिपडे झटकीते, अशी कॉलर दस्ती व्यवस्थित करते आणि मग पाहते. असं रामाला वाटलं आपला कोण पाहिलं तर नाही ना, अपमान झालेला. असं पाहिल्याबरोबर, अरे हनुमंता तू कधी आला? म्हणले देवा पहिल्याच दगडाला. सांगू नको म्हणले कोणाला, नाही देवा म्हणले. चला, राम नाम एवढं श्रेष्ठ आहे महाराज, एवढं श्रेष्ठ. देवामध्येही ताकद कमी, पण राम नामामध्ये त्याच्याहून ताकद जास्त. नामाचा महिमा आहे, नामाचा महिमा. तुम्ही श्रद्धेनं किती श्रद्धेनं घेताय त्यावर अवलंबून आहे. राम नाम सेतू पूर्ण बांधून तयार झालेला आहे. आणि आता लंकेमध्ये सर्व सैन्य येऊन ठेपलेलं आहे. सर्व सैन्य आलं. रावणाला बातमी तर अगोदरच लागलेली आहे. सर्व सैनिक, वानर सेना ही लंकेच्या वेशीजवळ येऊन थांबलेली आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा मंदोदरीनं विनंती केली रावणाला, तुम्ही आजही ऐका माझं, सीतेला सन्मानपूर्वक रामप्रभूच्या स्वाधीन करा आणि रामप्रभूची माफी मागा. विभीषणाने तेच सांगितलं होतं, पण त्या अहंकारी रावणानं ऐकलं नाही. माणसाचा अहंकार हा सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. रावणाला देखील अहंकार होता, श्रीमंतीचा होता, सत्तेचा होता आणि ताकदीचा होता. पण त्याच अहंकारामुळे रावणाचा घात झालेला आहे. आपल्याला कथा प्रत्येक ठिकाणी ही बोध करते की यातून, या अहंकारातून बाहेर या, अहंकारातून बाहेर या. बस आपल्याला, मला वाटते 11:15 झाले काय की 11:30 झाले, हो 5 वर झाले काय. चला काय अडचण नाही. हा पुढं आहे, चालते, काय अडचण नाही, चालू द्या. काय आता आपल्याला राम राज्याभिषेक करायचा आहे. मागा असो की पुढं असो, 5-10 मिनिटं इकडे की तिकडे, त्याचा काही विषय नाही. 5-10 मिनिटं कमी जास्त. मी म्हणतो ना, मी नेहमी काल 6 वाजेपर्यंत मी बसलो. एखाद दिवशी मी सांगितलं ना, बस स्टँड आलं की मला गाडी थांबवावं लागते, आणि जेव्हा मस्त हायवे दिसला त्यावेळेला मग 100 बी चालते. रावणाला सल्ला दिला पत्नीनं, पण ऐकलं नाही. काही लोकांना पत्नीचा सल्ला ऐकण्यामध्ये कमीपणा वाटते. पत्नीचा सल्ला, तुला काय कळायले, तुला काय कळते. पण एखाद्या वेळेला जर योग्य असेल तर पत्नीचा देखील सल्ला मानायला हरकत नाही. काय म्हणतो मी, पत्नीचा देखील जर योग्य असेल तर सल्ला मानायला हरकत नाही. स्त्रिया पहिल्याही कमी नव्हत्या कोणत्याही बाबतीत, आजही नाही. असं म्हणायचं नाही मला तुम्ही गुलाम व्हा म्हणून, पण जर तिचे विचार योग्य असतील तर ते विचार अनुसरायला हरकत नाही. बरोबर. इकडं रामप्रभू म्हणले, आता काय करायचं? मी जसं तुम्हाला विचारतो, मग आता काय करायचं? चलू द्यायचं का 15 मिनिटं? असंच रामानं देखील विचारलं. सगळी वानरसेना जे मुख्य वीर होते त्या वीरांना सगळ्यांना बसवलं आणि ते म्हणले, आता 2 मिनिटं एकदा भजन करून मग पुढचं पाहू म्हणले. तोपर्यंत मला पाणी पिऊन 2 मिनिटं विश्रांती घेता येते. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम
जशी मीटिंग भरली रावणाच्या दरबारामध्ये, पुढची रणनीती काय, पण रावण कोणाचं ऐकायलाच तयार नाही. बऱ्याच जणांचं मत पडलं सीतामाईला परत द्या, पण रावण ऐकायला तयार नाही. त्याच वेळेला मीटिंग इकडं राम प्रभूची, राम लक्ष्मण आणि हनुमंत आहेत, नळ नीळ जामवंत सुग्रीवजी आहेत, अनेक वीर आहेत त्या हनुमंतासारखे, आणि सगळ्यांची सल्ला केला. त्यामध्ये सगळ्यात वयोवृद्ध, वयानं मोठे असलेले जामवंत होते. जामवंत कोण आहेत? जातीनं अस्वल आहेत, अस्वल आहेत जातीनं. आणि सगळ्यात सिनियर सिटीजन, हाफ तिकीटवाले, हे म्हणजे वयस्कर आहेत. एवढं मला सांगायचं, समजून घेता काही गोष्टी. वय जास्त झालेले, म्हातारे झालेले, तरी पण रामप्रभूच्या कामामध्ये सगळेजण आहेत बरं का, सगळेजण. वयाची अट नाही. काही तरुण वानर आहेत, म्हातारे अस्वल देखील आहेत. अहो, त्या सेतू जेव्हा बांधायचं काम चालू होतं, एक खार आली, खार, बरोबर आहे, देवाचं काम आहे म्हणले. काय म्हणतात तुमच्याकडे तिला? खार म्हणतात, खडोळी किंवा खार म्हणतात. ज्याच्या त्याच्या परिसरानुसार, ज्याच्या त्या पक्ष्याला, प्राण्याला वेगवेगळे नावं, भाषेत फरक असू शकतो. ती खार आली, तिला वाटलं काय वानरसेना देवाचं काम करायली, आपण सुद्धा काहीतरी करावं. गेली रामाच्या पुढं, हात जोडले तिनं, देवा मला काहीतरी काम द्या. हे म्हणले येडी आहेस काय, दगडा खाली दबून मरशील म्हणले, जाय ना बस झाडा खाली. एवढाले वीरा वानर सेना आहे म्हणले, एवढाले मोठाले दगड आणाले, कुठं तुझं काय करशील? देवा म्हणले मला इच्छा आहे, मनातून इच्छा आहे की हे जीवन तुमच्या काही कामी यावं, एक क्षण का होईना, पण देवासाठी मी काहीतरी काम करावं. बाई म्हणले मला तर काही तुझ्यासारखं काम दिसन, पाय तुझ्या आकारानं कर म्हणले. काय म्हणले? तुझ्या आकारानं कर. ती गेली आणि मातीमध्ये लोळली, मातीमध्ये लोळली, आणि तिच्या अंगावर जेवढी काही माती बसेल, रेतीचे कण बसतील, मातीचे कण बसतील, तेवढे कण त्या अंगावर तिच्या सगळे पाहिलं आपण, केसच असतात, त्या केसाला चिटकून जेवढी माती आली तेवढीच अंगावर घेतली, दमादमानं चालत गेली, त्या सेतूवर जाऊन पुन्हा एका दगडावर आपलं अंग झाडलं, आपलं अंग झाडलं. किती माती पडली असेल? असं 2दा 4दा 5दा केलं आणि बस असा आळस केला, अरे बापरे लय अंग दुखायले. बस रामानं असं हातावर घेतलं, काय किती थकली ग माझी खारुताई म्हणले, आणि पाठीवरून हात फिरवला. ती खून आजही म्हणतात, देवाच्या हाताची खून, बोटाची खून त्या खारीच्या पाठीवर आहे. देवानं कोणाचं हे मी म्हणतो ना, सगळं जे पुरतो, दातृत्व ज्याच्यामध्ये आहे त्याला देव म्हणतात. देवानं, खारुताईनं सुद्धा तेव्हापासून मन आहे, खारीचा वाटा, काम किती मोठं असलं तरी खारीचा वाटा प्रत्येकानं उचलायला पाहिजे. तसा खारीचा वाटा उचलला आणि ती सभा भरलेली आहे वानर सेनेची, आणि विचारलं पुढची रणनीती काय असेल? पुढची रणनीती युद्ध करू म्हणले. आपण आलो कशाला? आपण इथं काय जेवायला आलो का सागर महाराज? युद्ध करू. म्हातार उठलं, म्हातार जामवंत, हो म्हातारा उठलं जामवंत आणि सांगितलं युद्ध करायचं नाही म्हणले. मग युद्ध करायचं नाही तर का नुसतं का आम्ही का झाडाचा पाला खायला आलो का म्हणले. सुरुवातीला हल्ला आपण नाही करायचा, होईल तितकं संबंध जे आहेत ते चांगलेच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आधी आपण काही तडजोड मार्ग निघते का शिष्टाई करू म्हणले. आपण एक दूत पाठवू आणि त्या दूताला पाठवून बोलाचाली करून काही मधला मार्ग निघते का पाहू, एकदम हल्ला नाही करायचा. म्हाताऱ्याचं डोसकं फिरलं रे म्हणले. ते वानर काय म्हणले, आता सुधरणं म्हणले पहिल्यासारखं. म्हाताऱ्याचं पटत नाही. म्हाताऱ्याचं पटतंय का नाही. ठीक आहे म्हणले, तू जर जामवंताचं म्हणणं असेल, प्रभू रामचंद्र म्हणले शिष्टाई करायची का, काय हरकत नाही म्हणले, करू. प्रत्येक जागी पहा, माणसानं कितीही कोणासोबत वाद होऊ द्या, वैरत्व होऊ द्या, दुश्मनी होऊ द्या, पाहुण्यामध्ये, भावकीमध्ये, पण बोलण्याचे मार्ग बंद नाही करायचे. तडजोड, वाटाघाटी, फक्त बोलणं चालू असलं पाहिजे. पण माणसं सगळ्यात आधी बंद करतात तो बोलण्याचा मार्ग. काय तर म्हणे आमचं 10 वर्षापासून बोलणं नाही. कशामुळं बाबा? भांडण लयतले विधभर धुऱ्याचं.
नाही तर एखादा आहेराचं मानाचं काय, तर मी त्याच्या फलाण्याच्या त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला गंधच नाही लावला. इतकेच रुसवे फुगवे असतात. पण बोलण्याचा मार्ग नाही बंद झाला पाहिजे. ठीक आहे म्हणले, राम प्रभूनं सांगितलं, हो शांत बसा, कोणी काही बोलायचं नाही जामवंताला. योग्य बोलत आहे जामवंत, सांगा कोणाला पाठवायचं शिष्टाईसाठी. सगळे म्हणले, अरे म्हणले आपल्यामध्ये दुसरं आहेच कोण? एक गदावाला बाबा हुशार आहे म्हणले, मारुती, आपला मारुतीलाच पाठवा. जामवंत म्हणले मारुतीला नाही पाठवायचं. काय रे बाबा, तू का धुरा काढला का त्यानं? एक जण म्हणला, कशामुळे मारुतीला नाही पाठवायचं, हनुमंताला नाही पाठवायचं? म्हाताऱ्या माणसाचं असंच असते, लवकर पटत नाही. पण म्हाताऱ्याचे जे विचार असतात ते उन्हात पांढरे झालेले नसतात, त्याचे अनुभव असतो, अनुभव. आणि काही लोकांना ते म्हाताऱ्याचे विचार पटत नाहीत. घरामध्ये देखील हे रामायण शिकवते महाराज, नुसतं हे युद्धाचं तिथलं नाही चालू, हे घरातलं देखील रामायण चालू आहे तुमचं आमचं. म्हाताऱ्यानं सांगितलेलं लवकर पटत नाही, पण म्हातारे जे सांगतात ते योग्य सांगतात. पहा, एखादं झाड कशाचं आहे असो, घरासमोर आहे समजा, शेतामध्ये आहे, ते झाड फळं जरी देणं गेलं तर शेवटी सावली तरी देते. म्हणून त्याचं महत्व आहे. म्हातारा माणूस काही काम होईना त्याच्यानं हरकत नाही, पण निदान अशा अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी सल्ला देते. दादा तुम्ही अशी इकडची ही मंडळी जराशी अशी इकडे बसत जाहो, ते पाहायला अवघड व्हायले. तुम्ही असं इकडे जर बसले तर मला अजून चांगलं सोपं जाईल. हा, सगळे इकडे इकडे बसत चालले तुम्ही, इकडे बसले तर अजून चांगलं होईल. या सगळे या इकडे, असं मस्त मैदानात छान मंडप आहे आणि सगळे आपलेच गावकरीच आहेत, आपले सगळे माय मावले आपलेच, त्याचं काय लाजायचं नाही. इकडे इकडे वाढत चालले हनुमंतरायाच्या माग माग शेपटी सारखं. आहे की ना दादा महाराज? अशा समोरच्या भागामध्ये येत चला. म्हातारी माणसं काम जरी नाही काही करणं झालं अडी अडचणीच्या वेळेला, आणि तो एक आधार असतो महाराज, आधार असतो. असं म्हणतात म्हातारं माणूस म्हणजे घराचं कवाड असते, घराचा दरवाजा, ज्याच्या त्याच्या भागामध्ये वेगवेगळ्या म्हणी आहेत. काही नाही, बाथरूमला चालली तर हो माना दुखतीला बाथरूमला जाऊन येतील. त्याला माहित आहे आता आपला बुवा काय अजून अर्धा घंटा सोडी नाही. तुम्हाला काय त्रास असेल तर सांगा, लवकर आटपितो. हनुमंताला नाही पाठवायचं म्हणले, कशामुळे नाही पाठवायचं? तुझं त्याचं काय खटकलक काय? म्हणले गोष्ट ती नाही. मग जर आपण हनुमंताला एकदा पाठविलेच म्हणले आधी, आता जर पुन्हा हनुमंताला जर पाठविलं तर रावण आणि त्या लोकायला असं वाटल हे एकटं तीन-तीनदा यायले, याचा अर्थ याच्यापेक्षा शहाणं त्याच्यापाशी दुसरं कोणीच नाही. एकच पाहुणा तीन-तीनदा जर आपण नवीन सोयरीक झाली समजा, आणि एकच पाहुणा पुन्हा साखरपुड्याला बी आहेर करायला तेच, पानवाटीला तेच, आणि काहाला ते तुमच्याकडे असते ना ते पानवाटी, ते असते ना प्रत्येक कार्यक्रमाला. एकच जण टोपी घालून पुढे बसायला, गण लावायला, याच्यामध्ये काय दुसरं भावकीमध्ये कोणी नाही का? अर्थ असा काढेल म्हणले ते रावण. त्याच्यासाठी या वेळेला दुसरं कोणीतरी पाठवायचं. मग एकापेक्षा वीर आहेत, एकापेक्षा एक, त्यामध्ये एकाची निवड केली. हा, आता म्हाताऱ्याचं पटलं सगळ्याला, खरंय म्हणले त्याचं. आपण पुन्हा पटते महाराज, म्हाताऱ्याचं पटते बापू, पण जरासा टाइम लागते. बरोबर आहे की नाही? म्हाताऱ्याचं पटते पण जरासा टाइम लागते. अंगदाची निवड केली. कोण हे अंगद? वाली, ज्याला झाडाच्या माग लपून देवानं बाण मारला होता, तो वालीचा मुलगा अंगद, तोही अतिशय बलवान आहे. आणि त्याची निवड केली, अंगदाला पाठवायचंय. बस अंगदानं उड्डाण केलं आणि प्रभू रामचंद्राचा जयघोष केला आणि उड्डाण केलं. रावणाच्या राजवाड्याच्या समोर येऊन बसलेला आहे अंगद. आणि दूतांनी विचारलं, कोण? म्हणजे मी दूत आहे, निरोप घेऊन आलेलो आहे. चला, लंकेश रावणाच्या समोर आणून उभं केलं. आणि त्यावेळेला दरबारामध्ये जे काही लोक होते, काही लहान होते, काही मोठे होते, त्या अंगदाला पाहिलं
की आता वाटलं आता काही खरं नाही, मागचं तेच आलंय की काय की म्हणले, ज्यांना लंका पेटवून दिली, घरदार सगळे पेटवून दिले, घाबरले सगळे लहान मुलं, आणि चला रे बाबा घराचे दरवाजे बंद करा रे म्हणले, काही खरं नाही आता. अरे म्हणले झालं काय, म्हणले त्या दिवशी वानर पुन्हा आले. रावण आला दरबारामध्ये आणि सगळे मग चिडी चुप झाले, सगळे शांत बसा. म्हणले काय, कोण आले, म्हणले एक बाबा आले. कोण रे तो, अरे रावीची भाषा रावणाची, अंगद म्हणतात मला. काय एक डायलॉग आहे फार फेमस, कोण म्हणतात मला, काय लक्षात, मला लक्षात येईन झालंय ते. म्हणलं अंगद म्हणतात मला. अंगद, बर असा परिचय देणं असतं. अरे असा नाही तर तू ज्या पद्धतीने विचारेला तसाच. पूर्ण नाव सांग, आपण म्हणतो ना पूर्ण नाव सांग. त्यानं पूर्ण नाव सांगितलं. ऐक म्हणला. अरे ऐकून तुला नाही थरकाप सुटला तर मग नावाचा अंगद नाही म्हणला मी. अरे पूर्ण नाव तर सांग. अंगद नाम बालिकर बेटा, अंगद नाम बालिका बेटा. त्यानं सांगितलं अरे बालीचा पुत्र आहे म्हणला मी. बालीचा पुत्र, बर. बाली नाव ऐकलं की याचे 10 डोके ठिकाणावर आली. 10 डोके. बस बालीचं नाव ऐकल्याबरोबर रावण घाबरला. अरे तू बी याच्या संग आहेस का, या वनवासाच्या संग. रावण मेला शेवटच्या क्षणापर्यंत, मात्र तोंडानं राम म्हणला नाही. असे रावण असतात काही आजही, आहेत की नाही, गावा परत राहतात. मरून गेलं हे, मात्र त्याला वनवासीच म्हणलं, राम म्हणलं नाही. अरे काय राम नामाची महती आहे. त्या वाल्मिकीला राम म्हणता येत नव्हता, मरा मरा म्हणला. मात्र प्रेम भाव ओळखला देवानं, त्याला राम नामाचं पुण्य दिलं. मरा मरा म्हणी ती, त्याच्या वाणीला कवा राम म्हणायची सवयच नव्हती, तरी पण देवानं भाव ओळखला त्याला, याला राम म्हणायचंय म्हणून. आणि असे काही काही आजही राव नाहीत महाराज, मरतील मात्र देवाचं नाव घेत नाहीत. हो, अरे त्या वनवासाच्या संघ काय करायला तू वालीचा पुत्र असून. ते म्हणले मी देवाचा सेवक आहे म्हणले. अरे म्हणले तू त्याच्यासोबत काय केलं, तुझ्या बापाला कपटानं मारलं, तू माझ्याकडे ये. अरे मी तुला सैन्यामध्ये मोठं स्थान देतो. काय म्हणायला रावण, फोडाफोडीचं राज्य करायला, घर फोडायचं कसं हे बी काय शिकवते, रामायण शिकवते. दुसऱ्या पार्टीतला माणूस मतदार कसा फोडायचा आणि रातोरात आपल्या पार्टीत आणायचा कसा, राजकारण देखील शिकायचं असेल तर रामायण आहे. रातोरात बदलल्या जाते. हो, आज वेगळीच हवा असती वार्ड नंबर 1 मध्ये, आणि उद्या पाहिलं की मग दुसरी. रातोरातच कार्यक्रम होते. 2-2 हजारच्या हे तसं फोडाफोडी करू लागला. उमेदवारच फोडू म्हणला त्याचा एक ह्याच्या पॅनल मधला. पण हे फुटणारा होता काय, ए तू काय मला हे देतो म्हणला मोठं पद. मी काय असा काय 4-2 पैशासाठी किंवा पदाच्या लालसेसाठी पक्ष सोडणारा माणूस नाही म्हणला. मी निष्ठावान कार्यकर्ता आहे माझ्या देवाचा, तुला माहित असेल म्हणला. मला अपेक्षा नाही कशाची, आणि आमच्या कुळामध्ये एकापेक्षा एक वीर झालेले आहेत. बालीचं नाव ऐकल्याबरोबर रावण घाबरला होता. का रावण घाबरला होता, अरे तुला माहित आहे का म्हणला, एकदा माझा बाप समुद्राच्या काठावर आंघोळ करत होता आणि तू त्याची छेड काढली, असा पगलत मारून आणला होता आणि माझ्या पाळण्याच्या वर टांगला होता. तुला पाळण्याच्या वर कसा टांगला होता, उलट टांगला होता, उलट. ते तुम्ही महिला मंडळी पाळणा बांधता, पाळणा, आणि ते पाळण्याच्या वर असं ते चिमण्या, फुलं, चांदवा, त्या चांदव्यामध्ये याला बांधलं होतं रावणाला. कोण, त्या बालीनं, ज्याला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता रामप्रभूनं. त्याच पोरगा आता रावणाच्या पुढे बोलायले, अरे तुला उलटा बांधला होता की माझ्या चांदव्यामध्ये. ते पाळण्यात जे खेळू लागलो का ते मीच होतो म्हणला. ओळखीला की नाही, पाळण्यात जे खेळू लागलो ते मीच होतो. मी तेव्हा लहान होतो आणि तेव्हा तुला उलटा बांधला होता बापानं. असं धरून आणलं बगलत बांधून, असं दाबून आणि सोडलं. ते मला लईच आवडलं ना म्हणलं. तू ते 10 तोंड, ते हात, ते खेळणं, ते असं उलट बांधलं होतं म्हणला. मला वाटते भावार्थ रामायणामध्ये तर लईच भारी वर्णन आहे. 10 मुकुटे ज्याचे शिरी, त्यासी धरोणी वानरी, अंगदाच्या पाळण्यावरी आणि खेळण्यावरी टांगिला.
बरोबर. आणि आता मला सांगा, लहान लेकरू म्हणल्यावर, लहान लेकरू त्याला काय म्हणतात? लहान बाळ, शिशु. शिशु काय म्हणतात? शिशु. ज्याला शी करायची कळत नाही आणि ज्याला सुई करायची कळत नाही, शिशु, त्याला शिशु म्हणतात, म्हणजेच लहान. अंगद आता पाळण्यामध्ये झोपल्या झोपल्या शी आणि शू करायचा. ते विचार करा, नाथ महाराजांनी लय गोड वर्णन केलं. अंगदाचे मूत रिचवे रावणाच्या मुखात. स्पष्ट वर्णन आहे भावार्थ. नाथ महाराजाची तर भाषा अशी आहे महाराज, फारच गोड. विष्ठामूत्र होत चिवडीत भरे सर्वांग समजेना. पौलस्ती येऊन वाली पासी पुत्रदान मागितले त्यासी. काळे तोंड मोकळ्या केशी रावण लंकेशी धाडीला. आठवलं का काही? म्हणलं आठवलं रे बाबा, पण आता एक कर म्हणलं, माझ्या बाजूने ये आणि त्या आपण दोघं मिळून त्या रामासोबत युद्ध करू. ते म्हणलं नाही, आमची जात बैमान होणारी नाही म्हणला. मग सन्मानपूर्वक सीतामाईला परत पाठवा. रावणानं नकार दिला. मोडेल पण वाकणार नाही म्हणला. ठीक आहे, काय हरकत नाही. हो, रावण रागामध्ये आहे आणि विनंती केली अंगदानं सीतामाईला सन्मानपूर्वक साडी चोळी करून परत पाठवून रामाच्या पायापड. रामाच्या पायापड शब्द ऐकला आणि रावणाला राग आला. बापाचा खून करणाऱ्या त्या वैर्यासोबत तू युती केलीस आणि त्याच्या पायापड म्हणून मला सांगतोय. रावणानं नकार दिला आणि सांगितलं, उठाकर फेक दो इस बंदर को समंदर में. काय सांगितलं रावणानं? उठाकर फेक दो इसे समंदर में. या वानराला उचला रे म्हणले आणि टाका समुद्रात बुडवून. तेव्हा त्याच वेळेला अंगदाना असा एक पाय जमिनीवर आपटला. कोण येतं समोर? असं केलं. कोण येतं समोर? कोणात हिंमत आहे? सगळ्या राक्षसाईने हिंमत पाहिली होती. वानरामध्ये काय हिंमत आहे? हनुमंताची ताकद पाहिली होती. या पुढे या कोण येते? असा पाय आपटीला जमिनीवर. हे एकच पाय हलवून दाखवा म्हणले. एकच पाय. चला, सीतामाई सुटली. काय म्हणला? सीतामाईची पैजत लावली, सोडून देतो म्हणला सीतामाईला. आठवण आहे प्रभू रामचंद्राची पत्नी सीतामाई आहे. पण अंगामध्ये वीरता एवढी, पाय ठेवल्याबरोबर आपटल्या बरोबर एकही राक्षस पुढे यायला तयार नाही. माझा पाय हलवून दाखवा म्हणे. पाय हलवून दाखवा. 2-4 राक्षस हिम्मत करून पुढे आले. पुढे आल्याबरोबर यानं असं डोळे वटारून पाहिलं की मागं सरकले. हिम्मत होईना कोणाची. रावणानं सांगितलं, अरे भीता कशाला? पकडा त्याला आणि बांधा त्याला. बांधून दोरखंडाने साखरदंडाने बांधून त्याला कैदेमध्ये टाका. बस 2-4 राक्षस आले. आल्या बरोबर यानं शेपटीमध्ये गुंडाळले, आपटिले. त्यांचे धडा वेगळे, शिर धडा वेगळे झाले. मुकुट त्यांच्या डोक्यावरचे घेतले. 2-4 मुकुट शेपटीमध्ये गुंडाळले, टाकले रामासमोर नेऊन. शेपटीत मुकुट गुंडाळले आणि तिकडे रामाच्या समोर जाऊन पडले. रामाच्या समोर मुकुट पडल्याबरोबर राम प्रभू लक्ष्मण भया म्हणले, हे काय? हनुमानजी म्हणले, आपल्या अंगदानं तिकडे कार्यक्रम सुरू केलाय म्हणले. लवकरच परिणाम येईल. राक्षसामध्ये आता हिंमत राहिली नव्हती त्या अंगदाच्या पुढे जायची. अरे होय बंदार म्हणला रावण आणि खाली आला आणि अंगदाचा पाय हलवण्याचा प्रयत्न करू लागला. खाली वाकल्या बरोबर अंगदानं पाय मागे घेतला. अरे मूर्ख रावणा, माझ्या पाया पडतोस? त्याच्या पाया पड. अरे जगाचा बाप अत्यंत कनवाळू, कृपाळू, दयाळू आहे. तो माफ करेल मोठ्या मनाने. हो, युद्धाचा निर्णय झालेला आहे आणि प्राण गेला तरी बेहतर रामाच्या पाया पडणार नाही. युद्ध झालं तरी ठीक आहे म्हणले. निरोप घेऊन अंगदजी परत आलेले आहेत. आता दुसरा काहीही मार्ग राहिलेला नाही. युद्ध हा एकमेव मार्ग आहे. आता उद्या सकाळी युद्धाला सुरुवात होणार आहे. युद्धाला सुरुवात. बस संवाद झाला रामप्रभूचा, अंगदाचा, नळ नीळ जांबुवंताचा. सर्व युद्ध मोठे मोठे युद्धासाठी जे वीर आले होते ते युद्धाच्या सगळ्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे. इकडं रावण सैन्यामध्ये देखील युद्धाची तयारी झालेली आहे. लंकेमध्ये देखील 4 तुकड्या पाडलेल्या गेलेल्या आहेत आणि वानर सेना देखील 4 भागामध्ये विभागल्या गेलेली आहे. पूर्वेला कोणती तुकडी, पश्चिमेला कोणती, उत्तरेला कोणती, दक्षिणेला कोणती, सगळं काही ठरलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या बरोबर युद्धाचे नियम होते बरं का. तेव्हा सूर्योदय सकाळी दिवस निघाल्यापासून सूर्यास्तापर्यंत तेवढाच वेळ युद्ध व्हायचं. संध्याकाळच्या वेळेला युद्ध करायचं
नाही, ते का आताच रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध आहे का? रात्रीला बॉम्ब टाकायचा आणि यायचं पळून? नाही, शुभ युद्ध आता सुरू झालं. तेव्हा युद्धाचे नियम होते. महाभारताच्या त्या युद्धाच्या वेळेला असे नियम होते. दिवसभर जरी एकमेकाच्या विरोधामध्ये शत्रू म्हणून उभे असले तरी संध्याकाळच्या वेळेला मात्र एकमेकाच्या शिबिरामध्ये जाऊन चौकशी करायची. बापा रे, मी मगाशी तुला गदा मारली दुपारी, लय लागली का रे? तलवार मारली मी तुला, कुठं कापले पाहू? एकमेकाच्या आत्मीयतेनं चौकशी करायची. पण आता दुसरा दिवस उजाडला आणि सूर्योदयाबरोबर रणवाद्य वाजू लागली. वानर सैनिकानं जयघोष केला. बोले प्रभू श्री रामचंद्र भगवान की. जसं रामाच्या सैनिकानं जयघोष केला तसाच तिकडे देखील सैनिक होतेच ना. आता ही झाली रामाची सेना. मला सांगा, आता रामासोबत कोण कोण आहेत? ही इकडची सेना. मग इकडची रावणाची सेना तात्पुरती होणार का? निदान जय म्हणण्यापुरती काय हरकत नाही. चला, रावणाच्या सैनिकांनी सुद्धा रावण महाराज आता त्यांची निष्ठा त्यांच्यावर, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं, तसं राहिलं नाही महाराज. आता लोक काय म्हणाले, ज्याचं खावं मीठ त्यालाच करावं नीट. रामचंद्र भगवान की. वानर सैनिकांनी, सर्व वानर सेनेने जयघोष केला आणि युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. तिकडे रावण सैनिकांनी देखील रावण महाराज की जय, दशानन महाराज की जय अशा घोषणा लावल्या आणि सर्व आसमंत सगळं आभाळ अवकाश जे आहे ते जयघोषाला दुमदुमून गेलेला आहे. हनुमान की जय, कुंभकर्ण महाराज की जय म्हणाले, एक म्हणाले इकडे दशानन की जय, एक म्हणाले राम प्रभू भगवान की जय, एक म्हणाले लक्ष्मण की जय, एक म्हणते इंद्रजिताचा विजय असो. सगळ्या वीरांची नावं घेतात आणि जय जयकार करतात. आपल्या आपल्या चार तुकड्या घेऊन, 4 तुकड्या रामप्रभूच्या सैन्याच्या, 4 तुकड्या रावणाच्या सैन्याच्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4ही दिशेला आता नगराला वेढा टाकलेला आहे. अयोध्या नगरीला रामप्रभूच्या वानर सैनिकांनी आणि वेशीच्या आतल्या बाजूने जे आहेत ते रावणाचे सैनिक आहेत. युद्ध सुरू झालं आणि पहिल्या दिवशी घनघोर युद्ध झालं वानर सेनेचं रावणाच्या सैनिकासोबत. घनघोर युद्ध झालं. अनेक वीर मारल्या गेले, रावण सैन्यातले अनेक वीर मारल्या गेले रामप्रभूच्या वानर सेनेतले. आणि त्याच दिवशी सूर्यास्त झाला आणि पहिल्या दिवशीचं युद्ध संपलं, युद्ध विराम झाला. एक दिवस मी सांगितलं अनेक वीर मारल्या गेले. रावणाची जी आहे ती अर्धी सेना संपली, अर्धी सेना पहिल्याच दिवशी. बस रावण चिंतातुर आहे. हो, चिंतातुर आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं राम खूप ताकदवान आहे, शक्तिवान आहे. आज कळालं, म्हणलं बरोबर आहे, बराच शक्तिवान आहे. आपला पोरगा इंद्रजिताला बोलवलं आणि इंद्रजितासोबत रावणानं चर्चा करायला सुरुवात केली. त्याच दिवशी, अरे इंद्रजिता, मला वाटलं होतं खूप वीर आहेस काय की तू तर काहीच केलं नाहीस. इंद्रजितानं प्रतिज्ञा केली, बस दोघांपैकी एका जणाचा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. सूर्योदयाबरोबर सर्व सैनिक जय जयकार करून प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय जयकार केला आणि युद्धाला सुरुवात झाली. आक्रमण. इकडं इंद्रजिताने ज्याप्रमाणे शपथ घेतली होती, आज ठरवलं होतं राम नाही तर लक्ष्मण दोघांपैकी एकाला ठार मारायचं. बस एकमेकाचं नाव घेऊन एकमेकाला ललकारू लागले, आव्हान देऊ लागले. इंद्रजित कहा है तू? इंद्रजितानं म्हणला, अरे लखन कहा है तू? एकमेकाच्या समोर आलेले आणि घनघोर युद्ध चालू झालेलं आहे लक्ष्मणाचं आणि इंद्रजितानं. बराच वेळ सगळे बरेचसे वानर मारलेले आणि वानर सेना आपली मारली जाते हे पाहिलं आणि लक्ष्मण सगळ्यांच्या पुढे आलेले. लक्ष्मणजीला वाटलं आपली वानर सेना हा इंद्रजित संपवून टाकतो की काय, म्हणून लक्ष्मणजी पुढे आले आणि इंद्रजितासोबत युद्ध करायला लागलेले. इंद्रजितानं, दोघही वीर, इंद्राला हरवण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे असा रावणाचा पुत्र तो मेघनाद नावाचा पुत्र आहे. पण त्याला इंद्रजित कशामुळे म्हणतात तर त्यानं इंद्रावर विजय मिळवलेला म्हणून त्याला इंद्रजित. बस इंद्राला हरवणारा तो इंद्रजित आणि शेष नागाचा अवतार असलेला लक्ष्मण एकमेकांसमोर घनघोर युद्ध करत आहेत. त्याच वेळेला इंद्रजितानं, त्या मेघनाथानं वीरघातिनी नावाची शक्ती काढली आणि लक्ष्मणाच्या दिशेनं सोडलेली आहे. ती शक्ती येऊन लक्ष्मणाला लागल्याबरोबर लक्ष्मण जे आहे ते मूर्छा येऊन खाली धारातीर्थी पडलेले, मूर्छा येऊन खाली पडल्याबरोबर सगळी जे सेना आहे वानर सेना, त्या वानर सेनेचा जो उत्साह आहे, जो संचार होता त्यांच्या रक्तामध्ये, ती
सगळे वानर घाबरले आणि त्याच वेळेला सूर्यास्ताच्या समयी युद्ध थांबलं. आता सगळे युद्ध संपले की सगळेजण जमा झाले एका ठिकाणी आणि सगळेजण जमा झाल्यावर सगळं पाहिलं प्रभू रामचंद्रानं माझा लखन, माझा लक्ष्मण, माझा भाऊ आला नाही. त्यावेळेला सगळीकडे पाहिलं. त्याच वेळेला एके ठिकाणी लक्ष्मण भैया मूर्छा येऊन पडलेले दिसले. मूर्छा येऊन म्हणजे बेशुद्ध अवस्थेमध्ये लक्ष्मणाला पाहिलं आणि राम प्रभूला अत्यंत दुःख वाटलं. अरे अरे हे काय झालं, माझा भाऊ. अशी ती विव्हळ अवस्था पाहिली आणि ती अवस्था पाहिल्याच्या नंतर राम प्रभू विलाप करू लागले. त्याच वेळेला कोणीतरी सांगितलं, बिभीषणानं सांगितलं, सुषेण नावाचा जो वैद्य आहे त्या सुषेण नावाच्या वैद्याला ना त्याच्याकडे काहीतरी उपाय असेल. सुषेणाला बोलवलं. सुषेणानं उपाय सांगितला. द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल, संजीवनी वटी आणावी लागेल. कोण आणेल? अट ठेवली त्यानं, सूर्योदयाच्या अगोदर. आता दिवस मावळला म्हणले, आता नेमकाच उद्या सकाळी दिवस निघायच्या आधी ती वटी आणावी लागेल आणि लक्ष्मणाला पाजावी लागेल. कुठं मिळते? आपण आहेत म्हणले आता लंकेमध्ये, श्रीलंकेमध्ये ती वटी मिळते. हिमालयात म्हणले तिकडं भारतामध्ये रातोरात ती वटी आणावी लागेल. मग आता जाणार कोण? प्रत्येक देव संकटाच्या समयी सुद्धा देवाला मदत करणारा तो फक्त एकच आहे, हनुमान. देवाला मदत करणारा. हनुमंताची निवड झाली. हनुमंतानं आश्वासन दिलं. राम प्रभूनं विचारलं, हनुमंता येशील ना रे दिवस निघायच्या आधी? हनुमंत काय म्हणले ऐका व्यवस्थित, मी आल्याशिवाय दिवसच निघणार नाही म्हणले. काय म्हणले? मी आल्याशिवाय दिवसच निघणार नाही. एवढी खात्री की मी येणार म्हणजे येणार दिवस निघायच्या अगोदर. हनुमंत गेले. रातोरात तिथं ती वटी शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती वटी काही मिळाली नाही, व्यवस्थित ओळखता आली नाही अंधारामध्ये. आणि म्हणून सगळा पर्वत उचलला आणि पर्वत वाटण येताना घेऊन पाहतायत भरत शृंगवेरपूरच्या ठिकाणी त्या तमसा नदीच्या काठावर बसलेली असताना रात्रीच्या वेळेला पाहिलं एक भला मोठा पर्वत हवेतून उडत जाताना दिसतोय. खालून वानर आहे की काय राक्षस आहे अंधारामध्ये दिसत नाही. एक बिनटोकाचा बाण काढला आणि मारला. त्याच वेळेला तो बाण हनुमंतरायाला लागला आणि हनुमंतराय खाली आले. त्यावेळेला खाली आल्याच्या नंतर ते गुडघ्याला मार लागलं, ते तेल लावणं, ते तेव्हापासूनची ती पद्धत आहे. पहा, विचारलं तुम्ही कोण? रामासारखे दिसताय. भावाला तिथं मूर्छा येऊन भाऊ पडलेला लक्ष्मण, त्याला सोडून तुम्ही इथं काय करायले? अरे म्हणले मी राम नाही, मी भरत आहे. फक्त रामाचं नाव घेऊन राम म्हणता रामाची होई जे, रामाचं नाव घेऊन रामाच्या आठवणीमध्ये असल्यामुळं मला रामासारखा देह हा मिळालेला आहे, रामासारखा माझा चेहरा झालेला आहे. म्हणून मी रामाचा भाऊ आहे. माझा भाऊ कसा आहे, कुशल मंगल आहे, असं सगळं विचारल्याच्या नंतर लक्ष्मणाची अवस्था सांगितली आणि त्याच्यासाठी मी वटी घेऊन जातोय सांगितलं. बस तेव्हा त्यावेळी भरताना सांगितलं, मी तुला मदत करू का? मी मदत करू का? म्हणले काय करतो? काहीच नाही म्हणले, असा बाण लावतो म्हणले, त्या बाणावर पर्वत टेकवतो आणि तुझ्या सहित पर्वत तिथं पाठवतो. एवढा वीर होता भरत सुद्धा. नाही म्हणले काही हरकत नाही, मी पोहोचणार आहे म्हणले. आता पुन्हा पर्वत उचलला. प्रभू श्री रामचंद्र भगवान एका मिनिटात लंकेत नेऊन तो पर्वत ठेवला. ती वटी घेतली, लक्ष्मणजीला पाजली आणि लक्ष्मणजी उठून बसले. रामचंद्र भगवान हनुमंताचे आभार मानले देवानं. हनुमंता तुझ्यामुळं सीतामाई सापडली, तुझ्यामुळं हा सेतू बांधणं सोयीस्कर झालं, तुझ्यामुळं आज माझा भाऊ मला परत जिवंत मिळाला, परत जिवंत. बस दुसरा दिवस उजाडला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्याबरोबर एकमेकावर जरसे दररोज पेशानं लढत होते, आक्रमण करत होते. त्याच पेशानं रागानं युद्ध झालेलं आहे आणि लक्ष्मणजीनं आज ठरवलं, ज्यानं मला मूर्छा येऊन पाडलं आज त्याचा काटा काढायचा. घनघोर युद्ध झालं इंद्रजिताचं आणि लक्ष्मणजीचं आणि त्या दिवशी इंद्रजित मारल्या गेला. युद्ध संपलं. रावणाला वाटलं आता माझं काही खरं नाही, आता माझ्या सोबत कोणी राहिलं नाही. माझा पुत्र मारला गेला, मेघनाद पुत्र इंद्रजित एवढा मोठा वीर मारला गेला. आता काय करायचं? आपला भाऊ जो एक झोपलेला आहे कुंभकर्ण, त्याला उठवू म्हणले. कुंभकर्णाला उठवलं, ते उठायला तयार नाही. त्याच्या कानाजवळ ढोल नगाडे वाजवले. कशामुळे उठवलं रे? म्हणले असं ना असं झाले. म्हणले दादाला काय अक्कल आहे की नाही? रावण दादाला काय अक्कल आहे की नाही? दुसऱ्याची बायको कशाला आणायची? म्हणले काय घेणं की देणं, नेऊन ठेवा की नाही? कमी करायचं. दुसऱ्याची बायको कशाला आणावं म्हणले दादानं?
पण म्हणले काहीही झालं तर तो आपला भाऊ आहे आणि भावानं भावाची साथ दिली पाहिजे. मला माहित आहे म्हणले मी मरणार आहे, पण रामाच्या हातानं मेलेलं कधी चांगलं. म्हणून त्यानं रावणाच्या बाजूनं पुन्हा दुसऱ्या दिवशी युद्ध केलं. घनघोर युद्ध झाला. कुंभकर्ण मारण्या गेला आणि आता एकटा उरलाय तो फक्त रावण. ते देखील आता 5 मिनिटाच्या आत. नारळ घेता का? एक आहे का तयार? हा फोडायसाठी ते त्याला कळालं. नारळ म्हणलं की न कळायला काय झालं सगळे. येणार नाही, तुम्ही जाऊ नका. पण रावणानं सांगितलं मी जाणार आणि त्या दशरथाच्या पोराला ठार मारूनच येणार, तरच घरी येणार, नाही तर येणार नाही. दशरथाच्या पोराला म्हटला मात्र रामाला म्हटला नाही. मरेपर्यंत राम म्हणत नाहीये. बस घनघोर युद्ध झालं राम प्रभूचं. 10 तोंड छाटून टाकण्याचा प्रयत्न केला, पण रावण मरत नाही असं पाहिलं. मग भावाला विचारलं, विभीषणाला, विभीषणा काहीतरी मार्ग सांग. तेव्हा विभीषणानं सांगितलं याचं मरण कशामध्ये आहे. नेम धरला, धनुष्याला बाण लावला आणि तो बाण आपल्या इष्ट देवतेला वशिष्ठांना स्मरून, विश्वामित्राला स्मरून, राजा दशरथाचं स्मरण करून, पूर्वजांचं स्मरण करून धनुष्याला बाण लावला आणि एका बाणामध्ये पोटामध्ये बेंबीवर वार केला आणि रावण धारातीर्थी पडला. पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. अशा पद्धतीनं एका युगाचा अंत झाला. वीर होता रावण, शूर होता, ज्ञानी होता, पण अहंकार आणि स्वतःमध्ये असणारे दुर्गुण याच्यामुळे त्याचा अंत झाला. कशामुळं? दुर्गुणामुळं, अहंकारामुळं, वाईट सवयीमुळं रावणाचा स्वतःच घात झाला. काय लोभ असतो, अहंकार असतो आणि त्या अहंकारापायी माणूस वाटळ करून घेतो. बस सगळ्या वानर सैनिकांनी जयघोष केला. बोले प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. त्यावेळेला मंदोदरी सगळ्या वीर पत्न्या आल्या, रामप्रभूंची विनंती करू लागल्या आणि बिभीषणानं मग नंतर विनंती केली, देवा आता हे तुमचं राज्य आहे. रावणानं देखील मार्गदर्शन. नंतर रावण बोलला, रावणाचा उद्धार केला. रावणाला देवानं पहा कोणाला मेल्याच्या नंतरही रावणाला मारलं, पण त्याला त्याची जी ज्योत आहे, प्राणज्योत आहे, भगवंतामध्ये मिसळली. ती रावणाला देखील मुक्त केलं. शत्रूला देखील म्हणजे देवानं दूर ढकललं नाही, शत्रूला देखील मुक्तता दिली. आणि पुढं बिभीषणाला विनंती केली, बिभीषणा तू राजाच्या गादीवर बस. बिभीषण म्हणला नाही देवा हे राज्य तुम्हाला. म्हणला मला कोणाच्या राज्याची गरज नाही, दुसऱ्याच्या तर नाहीच नाही, नीतिमत्तेनं चालणारा मला राज्य नको. बिभीषणाला राजाच्या गादीवर बसवलं. रावणाचा त्याच्या हातानं अंतिम संस्कार केला. लक्ष्मणाच्या हातानं बिभीषणाला राज्याभिषेक केला. कोणाच्या हाताने केला? लक्ष्मणाच्या हाताने केला. आणि मग तिथून आता सर्व वानर सेनेला घेऊन देव अलीकडच्या तीरावर आले. अलीकडच्या तीरावर कुठं? रामेश्वराच्या ठिकाणी. तिथं येऊन भगवान शंकराची उपासना केली, साधना केली. पैल आला राम राणा, लंका दिली विभीषणा. पैल आला राम राणा. तिथून सर्वजण आता अयोध्येकडे निघालेले. अयोध्येकडे निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी तो कालचा केवट होता. विमानात बसून आले आणि तिथं विमान खाली घेतलं. विमान खाली घेतलं. थांबा म्हणले, विमान खाली घ्या, इथे एक आपला मित्र आहे त्याला भेटून जायचंय. केवटाचे डोळे भरून आले. त्याच झाडाला ती नाव बांधलेली पाहिली आणि केवटाला म्हणले, अरे वाट पाहत बसलास होय रे? म्हणले देवा तुमचीच वाट पाहायला, तुम्हाला शब्द दिला होता या नावेत दुसरं कोणाला बसू देणार नाही. मी माझा शब्द पाळला पण तुम्ही नाही पाळला. म्हणले कस काय? म्हणले जाताना नावेत बसून गेली ना, आता येताना विमानात आले. विमानात आता माझी नावेची गरज राहिली नाही देवा, तुम्हाला मोठे माणसं झाले तुम्ही, असं आपण म्हणतो की नाही, मोठे माणसं झाले तुम्ही. म्हणले नाही रे केवटा, माणूस माणसापेक्षा मोठा नाही, अहंकार नसावा, अहंकार नसावा. देवा एकदा तुमची अयोध्या नगरी पाहण्याचा विचार आहे, फक्त मला ती एकदा नगरी पाहायची, अयोध्या नगरी पाहायची, कौशल्या माता पाहायची, माता सुमित्रा पाहायची, मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. मग विचार कसला? चल म्हणले, बिना तिकिटाचं विमान आहे म्हणले, आता सध्या तिकीट करायची गरज नाही, योजना चालू आहे म्हणले. चल बस. घेतलं विमानामध्ये बायको सहित त्या केवटाला आणि सगळ्यांना. आणि हनुमंताला सूचना सांगितली, हनुमंता पुढं होय, आज 14 वर्षाचा शेवटचा दिवस आहे. माझ्या भावाला मी शब्द दिलेला आहे भरताला, मी 14 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर त्याच दिवशी येईल तुला भेटायला. भरताला शब्द दिलेला आहे आणि जर मी नाही गेलो तर माझा भाऊ प्राण ठेवत नाही, तो
स्वतः अग्नीमध्ये उडी घेणार आहे. बस हनुमंताला सांगितलं तू पुढी होय आणि भरताला निरोप सांग. हनुमंत पुढे उड्डाण करून पुढे गेले आणि भरताला सांगितलं रामदादा यायले. त्यावेळेला भरताची अवस्था अशी होती, चिता रचली होती, चिता लाकडं रचून चिता तयार होती. माझा दादा आज आला तर ठीक, नाहीतर मी अग्नीमध्ये उडी घेणार. हो, चिता पेटवून तयार होती. भरतजी असे उडी मारण्यासाठी तयार होते. त्याच वेळेला हनुमंत पोहोचले. हनुमंताची आणि भरताची अगोदरच ओळख झालेली होती. खून पटली आणि भरताची समजूत काढून हनुमंत आणि भरतजी आता अयोध्येकडे जाण्याची तयारी करत आहेत. इकडं सगळ्या काही वानर घेऊन राम प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण भैया त्या केवटाला विमानामध्ये घेऊन सगळेजण अयोध्येकडे विमानातून निघालेले आहेत. अयोध्येमध्ये सर्वजण पोहोचले. सगळ्या प्रजेला आनंद झाला. सगळ्या तीनही राण्यांचे दर्शन घेतलं राम प्रभूनं. सगळ्यात आधी दर्शन घेतलं ते कैकेयीचं, कारण जननी तू जननी भई देवी माते, जरी मला जन्म या रामाला जन्म कौशल्याने दिला असला तरी जगाला रामायण दाखवून दिलं ते तुझ्यामुळं दाखवता आलं मला. म्हणून जननी तू जननी भई, धन्य आहेस आई. सगळ्या तीनही मातेचं दर्शन घेतलं. अयोध्येच्या मातीचं दर्शन घेतलं. मातेचं तर घेतलं, अयोध्येच्या मातीचं म्हणजे अयोध्येची माती उचलली, कपाळाला लावली देवानं. कारण जन्मभूमी आहे ती, जन्मभूमी. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी, ही जी माती आहे आपली जन्मभूमी आहे, ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशी आहे. म्हणून देवानं अयोध्येचंही दर्शन घेतलं, तीनही मातेंचं दर्शन घेतलं. जे वशिष्ठ गुरु आहेत त्यांच्या सल्ल्यानं मग राम प्रभूला राज्याभिषेक केला आणि राम राजा झाला. हो, त्या दिवशी सगळ्या प्रजेनं आनंदानं दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी केली. सर्वजण माझ्यासोबत एकदा भजन गातील. सजा दो सजा अब भूमि राम आए, सजा अब भूमि राम प्रभु रामचंद्र भगवान की. कोणताही वाद विवाद न करता सर्व संमतीने राम प्रभूला अभिषेक करण्यात आला. हा मी म्हणतो, बंधू प्रेम जर शिकायचं असेल तर त्यासाठी ही रामकथा आहे. बंधू प्रेम, कोणत्याही भावामध्ये वाद नाहीये. एक भाऊ राजाच्या गादीवर बसलेला आहे तर दुसरा सावत्र भाऊ हातामध्ये छत्र धरून पाठीमागे उभा आहे. हो, आणि हनुमंत सर्वजण आता आनंदामध्ये प्रजेला आनंद झाला. प्रजेच्या मनामधली इच्छा पूर्ण झाली. 14 वर्ष ज्या रामाची वाट पाहिली तो राम आलेला आहे आणि आमचा राम राजा झालेला आहे. प्रजेची निष्ठा किती होती प्रजेची पहा. जेव्हापासून राम वनवासामध्ये गेले होते, इतिहासकार सांगतात, आपले शास्त्र सांगतात, अयोध्येमध्ये 14 वर्षामध्ये एकही नवीन बाळ जन्माला आलेलं नाहीये. अयोध्येमध्ये 14 वर्ष एकही बाळ जन्मल्याची नोंद नाही.
म्हणजे प्रजेला राम किती प्रिय होता, राम किती 14 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन आहे, 14 वर्ष अयोध्या नगरीच्या सर्व प्रजेचं, एवढा राम प्रिय होता. एक एक विचार जर सांगायला गेलं तर रामायण एवढा सखोल आहे आणि प्रत्येकानं अभ्यासायचा ग्रंथ आहे महाराज. फक्त ही पोथी नाही, ही पोथी नाही, हे कोणतं पुस्तक नाही, तर हे राम प्रभूंचं मस्तक आहे, मस्तक. एवढा गहन अर्थ आहे. हो, राम आता सगळीकडं राम राज्य झालेलं आहे, राम राज्य. आणि सगळी अयोध्या ही राममय झालेली आहे, राममय सगळी अयोध्या. सगळ्या अयोध्या वासियांना राम प्रत्यक्ष स्वतः जाऊन भेटले असं म्हणतात. सगळ्या प्रजेला राम प्रत्यक्ष भेटलेले आहेत, राम प्रत्यक्ष. आणि राम राज्य झालेलं आहे. साधू संतांनी देखील वर्णन केलं रामराज्य म्हणजे नेमकं काय. तर साधू संतांनी सांगितलं, झाले रामराज्य आता काय उन्हे आम्हासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी. सगळं रामराज्य आनंदी, आनंद ज्या राज्यामध्ये आहे, जिथं गरीबालाही सारखाच न्याय मिळतो आणि श्रीमंतालाही मिळतो, स्त्रियांनाही तोच न्याय, पुरुषांनाही तोच न्याय, लहानावर कधी कुठं अन्याय अत्याचार होत नाही, स्त्रियावर कधी अन्याय अत्याचार होत नाही. मिळेल त्याला फुकट न्याय, मिळेल त्याला शिक्षण आणि मिळेल त्याला आरोग्याच्या सोयी. त्याला म्हणायचं रामराज्य.